पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अशा वक्तव्यांपासून आणि कृतींपासून आपण लांब राहिले पाहिजे ज्याने लोकांच्या मनात भीती उत्पन्न होईल। आपण वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांचा मान ठेवला पाहिजे। मंजुळा, तुळसा, उद्याच्या स्पर्धेमध्ये भाग तुम्ही घेणार, पण जिंकणार किंवा हारणार आम्ही सगळ्या। त्यांच्या पोरी आपल्या पोरांबरोबर बरोबरी थोडीच करू शकणार। या स्पर्धेमध्ये 2 अडथळे असतील, ते या स्पर्धकांनी पार करायचे आहे। तसेच सर्वांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असेल। ज्या बाजूला घंटा वाजेल त्याच बाजूला स्पर्धकांनी धावायचे आहे। अर्ध्या मिनिटानं अजून एक घंटा वाजेल, ध्यानात असू द्या। मंजुळा ताई पळ तिकडं। बांबूला पकडून सरळ पुढे या। थांबा, हा चक्रव्यूहचा रस्ता आहे, तुम्हाला त्या बाजूला जायचंय। जा आता। ताई, आपल्याला सरळ जायचंय तर मग उजव्या हाताने बांबू धरून जावं लागेल। जर बांबू आपल्याला रस्ता देत नसेल तर मग आपण बरोबर आहोत। बरोबर आहे। आणि वाटत आडवा बांबू लागला की मग तिथनं परतून यायचं। अगदी तसं बाबांनी आपल्याला सांगितलं होतं की उजेड नसेल तेव्हा कसं अंधाऱ्या खोलीतून बाहेर यायचं, भिंतीचा आधार घेऊन। चल चल। अरे अरे काय करतायत की पोरं? आलो बाहेर। लक्ष ठेव, दुसऱ्या घंटेचा आवाज तिकडून आवाज आला। अरे तिथं कुठे पळायलायस? अरे मागे जा, मागे मागे। अरे माग फिर, माग। अरे फिर। गाढव कुठले? किती समजवलं होतं यांना। अरे माग फिर, माग माग होय। हे करणं चुकीचं आहे। खेळणाऱ्याला कोणी मदत करू शकत नाही। तुम्ही बोला ना गुरुजी काहीतरी। तुम्ही गप्प काय? माझ्या टायमाला तर लय बोलत होता, आता बोला की। हे बघा, तुम्ही सगळे शांत बसा, मुलांना खेळू द्या। अहो गुरुजी खेळायला तर देतोया, मागच तर वळायला सांगतोया। मागे मागे। गुरुजी सांगा की त्यासनी। अरे आताच तर बोलले ना। शांत व्हा सगळ्यांनी। चंदन, त्या बाजूला चल चल चल। आलो बाहेर। पुढच्या घंटेपर्यंत तिथंच वाट बघायची। आणि तुम्ही दोघं इकडे या, या इकडं।
बघा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी हाय आणि जाण्याचा मार्ग छोटा हाय. रस्ता लाकडं ठेवून बनवला हाय, समजला का? तुम्हाला हात पकडून ह्यो रस्ता एकत्र पार करायचा हाय. आलं का ध्यानात? वय गुरुजी. जा. अरे तुम्ही कुठल्या मूर्ख मुलांना पाठवलंय तिकडे? अरे अरे काय करताय? अरे निघा उठा. बाहेर. अरे थांबा थांबा थांबा, लांब राहा. उजवीकडे वळा, पुढे जा. आणि ऐका, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याचा खड्डा हाय आणि मधोमधी एक छोटासा रस्ता बनवला हाय, जो लाकडं ठेवून बनवला गेला हाय. तुम्हा दोघांना एकत्र हात पकडून हा रस्ता पार करायचा हाय. आलं का ध्यानात? वय गुरुजी. आणि तुम्ही दोघं बाहेर या आणि पुन्हा प्रयत्न करा. हे बघ तुळसा, संगतीने गेलो तर पडायची भीती आहे, म्हणून मी तुझा हात पकडून पुढे चालेन आणि तू माझा हात पकडून पाठी चल. असं केलं तर सहज ते अंगाला जाऊ. ताई, तीच दोन बकऱ्यांची गोष्ट ना, ज्यात त्या दोघी पूल पार करायचा प्रयत्न करतात? होय, तसंच. चल. अरे त्या मुली जायला लागल्यात, काय करताय? उठा. ये भाई. तिसरी घंटी वाजल ना, तेव्हा आपण आपल्या पट्ट्या उतरून त्याच बाजूने पळू. जावा जावा जावा. काय करता तुम्ही? कुणाची वाट बघताय? घंटा का वाजवत नाही? घंटा वाजवा, म्हणजे त्या पोरी पट्टी सोडून या बाजूला इकडे येतील. तिकडं अरे अरे हे काय? मंजुळात आहे, तुळसात आहे, तिकडे कुठे जात आहे?
घ्या. आता तरी पटलं नव की पोरांपेक्षा पोरी कमी नसत्यात. तुम्ही लोकांनी एक लय चांगलं काम केलं की पळणाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली, ज्याच्यामुळं या खेळामध्ये ताकदीबरोबर बुद्धीचा बी वापर झाला. आणि माझ्या पोरींनी हे सिद्ध केलंय की त्या हुशार आहेत. मग एखाद्या हुशार माणसाला शिकण्यापासून अडवणं ह्यो तर अन्याय झाला ना. तुम्ही फक्त ते एकदा विचार करून बघा. या खेळामध्ये शिवणकाम, भरतकाम, विणकाम आणि जेवण बनवणं जोडलं असतं तर या पोरांनी या खेळामध्ये भाग घेतला असता. तरीही तुम्हा समद्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही आपापल्या पोरीसनी ते समदे हक्क द्या जे तुम्ही तुमच्या पोरासनी देता. तेव्हाच समाजाचा विकास दुपटीनं होईल बघा. चला बाळांनो. आता तर तुम्ही आम्हाला शिकू द्याल ना. बाळा, आता तर ते पैस देखील हरले, मग नाही कसं म्हणते. स्वागत आहे. आज तर माझ्या बहिणींनी कमालच केली. बसा. हळूहळू. आई आई हळदीचा लेप कुठे आहे? तू लावणार आहेस लेप? वय बहिणी आहे माझ्या. ठीक आहे, थांब देते. घे. जरा पिठाचा डब्बा दे. होय ताई. दाखव तुझा पाय. भीमाबाई, खरं सांगू, आपल्या पोरी एकदम जिद्दी आणि थीट आहेत. दोघाच घाबरली होतीस बघ. तुम्हासनी धन्यवाद बाबा. काय झालं? कारण की आम्ही खेळात भाग घेतला नसता तर आम्हासनी कवाच माहित पडलं नसतं आम्ही जिंकू बी शकतो. नाही बाबा, खरंच. हे बघा बाळांनो, जोपतोर तुम्ही संकटासनी झेलत नाही तोपतोर तुम्ही समजणार नाही की तुमच्या आतमध्ये किती ताकद आहे. आणि जीत नेहमी जिंकणाऱ्याचीच होते. बस लढायची इच्छा पाहिजे. बाबा, मी दुकानातनं दूध, गुळ आणि तांदूळ आणू? आणि ते कशा पायी? त्याच काय आहे की आम्ही भावांनी चांगलं काम केल्यावर घरात खीर बनते ना, मग माझ्या बहिणींनी चांगलं काम केल्यावर बी खीर बनवायची ना. ठीक आहे भीम. हे घे, आणजा. आज सांच्याला खीर बनवूया. भीमाबाई, चल मी येतो. अरे भाऊ, थांब की जरा, आता होईल भाकर. नग मीरा, आज आनंदानं पोट भरलं बघ. तू काळजी नग करूस, मी खाईन काहीतरी. चल येतो. चला मंजुळा तुळसा, तुमच्यासाठी पाणी तापत ठेवते. गरम गरम पाण्याने आंघोळ केली म्हणजे समजा थक. जाऊ दे, मी आज तुम्हाला आंघोळ घालते. नाही आई, थकवा नाही, अभ्यास करायचा आहे. वय, परीक्षेचा फॉर्म भरून आलो, अभ्यास तर करावाच लागल. वय आहे. होय.
बर बाबा करा. माझ्या दोन्ही पोरी शाणे आहेत बघितलं. माझं हुशार बनी. माझं डोसकं दाब. काका अमसनी दूध गुळ आणि तांदूळ द्याव की. आधी दुकानापासून लांब व्हा, मग देतो. अरे वा सावकार, यांना दूध गुळ आणि तांदूळ देताना लाज नाही वाटत? धंद्याच्या पुढे धर्माला विसरलात का? तुझ्यासारख्या माणसांमुळे यासनी वाटतंय यासनी समाजाच्या विरोधात काय बी करायचंय ते करू शकतात. आणि जगण्यासाठी यासनी दूध गुळ गहू तांदूळ पाहिजे ते तर त्यासनी मिळणारच. कारण त्यासनी ठाव हाय की तुमच्यासारखी माणसं आपल्या धंद्या पाय यांची मदत करणारच. सावकार नेमका विचार करा, तुम्ही तुमच्या धंद्याप्रती इमानी आहात का आपला समाज आणि धर्माप्रती इमानी आहात? तुम्ही जावा इथनं. तुम्हासने काय बी मिळायचं नाही इथं. माझा समाज राहिला तर म्या राहील, माझा धर्म राहिला तर माझं दुकान राहील. काका असं नका बोलू, अमसनी सामान द्या. आता तुम्हासनी हाकलून लावल्यावर जाणार हाय वैर. चला निघा. चल भीम, आपण दुसऱ्या दुकानातून घेऊया. चला चला, आम्ही पण बघतो. आज जे पाहिजे ते होऊन जाऊ दे. कुठला दुकानदार तुम्हाला सामान देतो ते बनवा खीर, साजरा करा आनंद. चल भीम.